परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदच्या हाकेला हुपरी येथे कडकडीत बंद। परभणी येथील घटनेत पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीने शहीद सोमनाथ सूर्यवंशी हा आंबेडकरी तरुण संविधानाच्या रक्षणार्थ पोलिसांच्या कस्टडीत शहीद झाला। सोमनाथचा मृत्यू संशयास्पद असून याच्या निषेधार्थ सर्व आंबेडकरी व संविधानवादी जनतेने आज हुपरी बंद हाक दिली होती। त्या अनुषंगाने हुपरी शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। सकाळी निषेध मोर्चा काढण्यात आला। तो मोर्चा हुपरी पोलीस ठाण्यात येऊन संपन्न झाला। यावेळी बौद्ध समाजाचे मंगलराव माळके, किरण सुकुमार कांबळे, आनंदा बदाम कांबळे, पांडुरंग मनकापुरे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी बोलताना मान्यवरांनी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, आंदोलनावरील सर्व गुन्हे मागे घ्यावे, अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका करावी, शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, असे निवेदन हुपरी पोलीस ठाणे निरीक्षक चौखंडे साहेब यांना देण्यात आलं। यावेळी बौद्ध समाजाचे डॉक्टर सुभाष मदाडे, विद्याधर कांबळे, रवींद्र कांबळे, डॉक्टर स्वप्नील हुपरीकर इत्यादी आंबेडकरवादी व संविधानवादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जो परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरामध्ये असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करून काही समाजकंटकांनी ती मुद्दामहून खोडसाळपणे मोडतोड केली आहे। त्या मोडतोडीच्या निषेधार्थ आम्ही यापूर्वी 2 दिवसापूर्वीच या पोलीस स्टेशनला त्याचं आम्ही जो निषेध करतो म्हणून त्यांना यापूर्वी 2 दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं। आत्ता आज हुपरीमध्ये काल जो प्रकार झाला, सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या कस्टडीत मारहाण करून त्यांना मृत्यू पावला आहे। तो जो शहीद झाला सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळावा म्हणून आज हुपरीमध्ये सर्वांनी बौद्ध समाजाच्या वतीनं बंद पुकारला। त्याला हुपरी गावकऱ्यांनी प्रतिसाद देऊन हुपरी बंद केलेले आहे। याबद्दल हुपरीकरांचं मी मनापासून आभार मानतो आणि पोलीस स्टेशननं सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीत जो प्रकार घडला आहे त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर या पाठीमागं मास्टरमाइंड कोण आहे शोधून काढावं एवढी विनंती करतो। यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे।